आपल्या कास पठार विभागातील एक अष्टपैलू खेळाडू किरण जाधव यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. मॅच क्रमांक 2 ला होते सुरुवात. घाटाई नेव्ही स्ट्रायकर्स विरुद्ध श्री शिव पेटेश्वर 11 अशी मॅच आहे आणि त्या मॅचला होईल सुरुवात. सचिन शेडगे प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. सचिन शेडगे, त्याचबरोबर प्रथमेश आढाव यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. पहिलाच बॉल अगदी बॅटची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर डॉट बॉल आलेला आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. घाटाई नेव्ही स्ट्रायकर्स विरुद्ध श्री शिव पेटेश्वर 11. श्री घाटाई नेव्ही स्ट्रायकर्स गत वर्षी चॅम्पियन होते, तर श्री घाटाई नेव्ही स्ट्रायकर्स रनरअप होते. क्लीन बॉल, यष्टी उद्ध्वस्त, थोडेसे शफल झाले होते. अगदी शफल खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आहे. अजित ढवळ्यांची कमाल पाहायला मिळाली. विकेटचं पतन, फलंदाज बाद. डॉक्टर सचिन आयरे मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. खरं तर डॉक्टर सचिन आयरे माघारी परतलेले आहेत अगदी स्वस्तामध्ये. डॉक्टर सचिन आयरे म्हटलं की गत वर्षी षटकार किकचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये केले होते, परंतु ते आता स्वस्तामध्ये माघारी परतले. खरं तर गत वर्षी त्यांचा चांगला खेळ होता. थँक्यू. राहुल शेलार तोच आहे ना. मॅच होते चालू. अगदी विकेटचं पतन झालेलं आहे. त्यानंतर शशिकांत भगत मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती दमखम दाखवायला सुरुवात केली. षटकार त्यांनी ठोकला अजित ढवळे यांच्यावरती आणि त्यांनी या बॉलला फक्त सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये आणि इथे मात्र डॉट बॉलची संगता पाहायला मिळाली. श्री घाटाई नेव्ही स्ट्रायकर्स विरुद्ध श्री शिव पेटेश्वर 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गत वर्षी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर चॅम्पियन आणि रनरअप संघ ठरलेले आहेत. ही मॅच खूप महत्वाची आहे. प्रत्येक टीम साठी प्रत्येक सामना हा खूप महत्वाचा आहे. पॉइंट टेबल मध्ये मदत करायची असेल. हो, इथे मात्र पहा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. पॅडलॅनची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये पायावरती आदळला आणि त्यानंतर मात्र येतोय तो सिंगल धाव. खरं तर हवेचा प्रवाह आता वाढलेला आहे. जोर मात्र आता उलट्या दिशेने पाहायला मिळते. उजव्या हाताच्या फलंदाजांना एक बेनिफिट आहे. खरं तर हवेच्या जोरावरती ऑन साइडला ते मोठमोठे फटके सजावू शकतात. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे कास पठार
या बॉलिंगचा बोलबाला सातत्यपूर्वक राहिलेला आहे. व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगला आहे. 7 धावा धावफलकावरती 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डॉक्टर सचिन अय्यर अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले. एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाही. गोल्डन डकचे शिकार ठरले. त्यानंतर शशिकांत भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांनी आल्या पावली 1 षटकार ठोकला. मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण केली, परंतु त्यानंतर कमबॅक अजित ढवळे यांनी केलं आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 7 धावा. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. खऱ्या अर्थानं आणखीन एक प्रेक्षकांना मी सूचना देतोय. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे की आपल्याला 25 रुपयामध्ये कुपन ठेवलेलं आहे सायकलसाठी. जर तुम्हाला सायकल संध्याकाळी आपल्या घरामध्ये घेऊन जायचं असेल तर 25 रुपयाचं कुपन तुम्ही घ्या. अगदी प्रकाश बादापूर यांच्याकडे ते कुपनची व्यवस्था केलेली आहे. कुपन तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धाव मिळणार नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजय आलेले आहेत. अजय खामकर अनावळ्याचे आहेत. ते देखील एक नामांकित गोलंदाज आहेत. चांगल्या व्हेरियन्स साठी ते जाणले जातात. परंतु समोरच्या दिशेने शशिकांत भगत आहेत. त्यांनी देखील गतवर्षी एक चांगला खेळ त्यांनी साकारला होता. हा बॉल वेग चांगला होता, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अक्षरशः पंच आमच्याकडे वळाले. नो बॉलचे घोषणा त्यांनी केलेली आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोड्या 8 धावा धावफलकावरती. खर तर संपूर्ण आजूबाजूचा तुम्ही परिसर पाहताय युट्यूबच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं ना तर गणेश खिंड आणि गणेश खिंड या मैदानावरती अक्षरशः अनावळे गावच्या आणि युक्तेश्वरच्या मधोमध हे भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. युक्तेश्वर एंड करून अजय खामकर गोलंदाजी करतात. या समोरच्या दिशेला स्टेट ड्राइव्ह मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी शशिकांत भगत यांच्या बॅट मधून क्लासिकल नेतृत्व षटकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहिला युनिकला युट्यूबच्या माध्यमातून अफलातून षटकार पाहायला मिळाला. अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये अमित ढवळे होते. त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले. 6 धावांसाठी धावफलकाला एक चांगला आकार आला. धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणखी एक समोरच्या दिशेने स्टेट ड्राइव्ह बॉल वरती येणं खूप गरजेचं होतं, परंतु एक टप्पा बॉलला पकडलाय. फेकी केलेले आहे आणि मिळाले सिंगल धाव. गणेश भगत आणि शशिकांत भगत घाटवणचे आहेत. खर तर घाटवण गावच्या माध्यमातून 1 गाव 11 टुर्नामेंट मध्ये 1 गाव 11 फॉर्मॅट नुसार एक चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंनी केलेला आहे. परंतु गोलंदाजीच्या रणमीवरती अनावळेचा खेळाडू अजय खामकर आहे. हा बॉल चांगला आहे. लाईन वरती अचूक टप्पा त्यांनी हाताला येतोय तो डॉट बॉल. 14 धावा धावफलकावरती. शशिकांत भगत 2 षटकाराच्या साहाय्याने 7 बॉलच्या पाठीमागे 14 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि गणेश भगत 2 बॉलच्या पाठीमागे अजूनही एकही धाव त्यांनी बनवलेलं नाहीये. खातं ओपन केलेलं नाहीये. श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स प्रथमतः बॅटिंग करत असताना 15 धावांवरती घेते. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डाऊन
लागेल. यायला पाक ड्रॉप झाल्यानंतर चेंडूला पाठवलाय फॅन्डिक रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरा करतायत. भाग मिल्का भाग, परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही, ओलांडतोय सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू हलकी वादक. अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे हलकी वादक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची षटकं इथे समाप्त झालीत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शशिकांत भगत 7 बॉलच्या पाठीमागे 14 धावांवरती घेत आहेत आणि त्यांना साथ देत असताना गणेश भगत 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावांवरती घेत आहेत. एक चांगली पार्टनरशिप श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 11.00च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये श्री घाटाई देवी स्ट्रायकर्सने धावा जमवलेल्या आहेत. याच सरासरीने खेळले ना तर प्रोजेक्ट स्कोर अगदी 55च्या घरामध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. 1 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सांघिक षटक 3रं आणि आपल्या स्पेन मधील 2रं षटक घेऊन आलेले आहेत अजय ढवळे. चॉईस खेळाडू आहेत श्री शिवपेटेश्वर 11 या टीमचे. खर तर अजित ढवळे यांचा बोलबाला या मैदानावरती सातत्यपूर्वक राहिलाय. पहिलाच बॉल, लाईन चांगली होती, लेन देखील चांगली होती. उत्सुक टप्पा, भेदक मारा, योग्य टप्प्यावरती हा बॉल रिलीज केलाय. उसळी देणारा बॉल होता आणि येतोय तो डॉट बॉल. खर तर श्री शिवपेटेश्वर 11 संघ म्हटलं ना की अंकुश अण्णा मोरे यांच्या संघ मालकीचा संघ आणि श्री घाटाई देवी स्ट्रायकर संघ म्हटलं ना की नितीन भगत, राजू भगत, ओमकार भगत आणि श्री संतोष शिंदे यांच्या संघ मालकीचा संघ. या 2 संघाच्या दरम्यान रंगले तंबोळ युद्ध. लोअर फुलटॉसचा बॉल आहे, दिशा चांगली दिली. काव कॉर्नर रिजन मध्ये अलाउंटी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉलला कव्हर केला जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी सिंगल धावफलकावरती जोडूया आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. अजित ढवळे गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करतायत. समोरच्या दिशेने ताकदीच्या जोरावरती बॉलला फेकून दिले. आउट ऑफ द पार्क. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार मिस्टर गणेश भगतच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने ताकदीच्या धन्यवाद. हलकी वादकांच्या निनादामध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्ग मनोरंजन करताना पाहायला मिळतोय. खर तर षटकार चौकार आल्यानंतर मात्र ते मनोरंजन करतायत आणि प्रमुख आकर्षण अक्षरशः काय असेल सीपीएल पर्व क्रमांक 5 तर हलकी वादक. चर्चा सातत्यपूर्वक गेले 2 ते 3 महिने रंगले होते की हलकी वादकांच्या सुरामध्ये आपल्याला षटकार चौकारांचं स्वागत पाहायला मिळेल. हलकी वादकांच्या सुरामध्ये मान्यवरांची आणि संघ मालकांची आणि खेळाडूंची एंट्री पाहायला मिळेल आणि आज सर्वांना उत्कंठा लागली होती. ते उत्कंठाचं सर्वांना पाहायला मिळते. शफल झाले तर नंतर चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. बॉल अडवला जाईल. केवळ सिंगल धाव घेतली जाते. गणेश भगत यांची कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर गणेश भगत यांची बॅट मात्र तळपले. त्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 12 धावा जोडलेल्या आहेत. मी म्हटलं होतं एखाद्या खेळाडूला जर जीवनदान मिळतंय ना तर जीवनदानाचा फायदा अक्षरशः ते घेत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉलचं क्रिकेट असू द्या, ज्या ज्या खेळाडूंना जीवनदान मिळालंय त्या त्या खेळाडूंनी मात्र अक्षरशः इतिहास रचलाय. आणि यावेळेला गणेश भगत नव्हे तर शशिकांत भगत यांच्या बॅट मधून तडाखा. बॉल निघून चाललाय यवतेश्वरच्या गावामध्ये. डोळेशंक प्रहार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलं, बॅटचा चेहरा ओपन केला, अगदी स्लॉट मध्ये आल्यानंतर
शशिकांत भगत घाटवण यांची बॅट तडपलेली आहे. 36 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजित ढवळे यांच्यावरती हल्ला बॉल. बॅकफुटला गेले, जागा बनवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, क्षेत्र 30 सर्कलच्या आतमध्ये, आणि तोपर्यंत धाव घेतलेली नाहीये. शेवटचा बॉल होता शिल्लक आणि थोडेसे बॅकफुटला गेले. अगदी हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला. तिथे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये राजेश जांभळे उभे होते आणि तिथे मात्र बॉल अडवला. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12.00 च्या सरासरीने मात्र धावा बनवलेल्या आहेत श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमने. ही सरासरी खूप चांगली आहे. याच प्रोजेक्टने खेळले तर 60 पर्यंत मजल मारू शकतात, परंतु आता होतोय 3 ओव्हरच्या नंतर स्ट्रॅटर्जी टाइम आउट. आपण थांबूया 2 मिनिटं, तोपर्यंत ऐकूया ढोलगे हलगे वादकांचा. तर 14 गावातील त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटर्जी टाइम आउट समाप्त झालेला आहे. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्रकाश आलेले आहेत संबरवाडीच्या समोरच्या दिशेने. गणेश भगत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलं जातं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती प्रकाश यांचा दमखम. प्रकाश जांभळे यांनी दाखवलाय आपला दमखम फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन. ओव्हर क्रमांक 4 ला जशी सुरुवात झाली तशी मात्र प्रकाश यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवायला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती गणेश भगत यांना त्रिफळाचीत केलं आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
ओहो, इथे मात्र पहा, टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये राहिला आणि बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. ओहो, आणखीन एक बॉल जर आपण पाहिला तर कुठेतरी डॉट येताना पाहायला मिळतोय. अति सुंदर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग केली जाते. प्रकाश फडतरे यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 विकेट त्यांनी मिळवले. कुपनची व्यवस्था केलेली आहे. कुपन जर कोणाला घ्यायचं असेल तर प्लीज आपण घेऊ शकता. सुवर्ण संधी आहे सायकल मिळवण्याची. यावेळेला बॉल खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आणि त्यानंतर पंचांनी हा बॉल वाईट बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा तयार. पुढे सरसावत असताना डान्सिंग द डाउन विकेट गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. बॉल निघून चाललाय. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर मिळतील 4 धावा. अतिश सुंदर यांच्या बॅट मधून आतिषबाजी पाहायला मिळते. अतिशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. एक चांगला स्ट्रोक त्यांनी केला. नावाप्रमाणे ताजीशी खेळी. आणखीन एक चांगला बॉल, परंतु ऑफ स्टंप वरती आले आणि पंचांनी अक्षरशः सांगितलंय की हा खराब बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. अगदी फ्रंट फुटला आले होते परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय खराब बॉल. धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्या या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर खराब बॉल. परंतु या अगोदरचे 3 बॉल त्यांनी अप्रतिम टाकले. परंतु चौकार आल्यानंतर त्या बॉलवरती चांगली बॉलिंग केली होती. त्याच्यावर कुठेतरी पाणी फेरलं गेलं. पुन्हा एकदा प्रकाश फडतरे गोलंदाजीच्या रणनीतीवरती युक्तेश्वर एन कडून हो मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल. मग एक चेंडू शिल्लक आहे. स्लॉट मध्ये आल्यानंतर टोले शंग गगन भेदी आकाशाला गवसणी घालणारा नेत्रदीपक षटकार अतिश आंधळे यांच्या बॅट मधून अतिश बाजी षटकार. शशिकांत भगत यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. माफी असावी असं वाटलं होतं की अजितच्या बॅट मधून आलाय परंतु हा षटकार शशिकांत भगत यांच्या बॅट मधून आलाय. शशिकांत भगत यांच्या बॅट मधून हा दमदार षटकार आलाय. लाजवाब षटकार त्यांनी केला. शेवटच्या बॉल वरती प्रकाश फडतरे यांच्यावरती हल्ला बॉल त्यांनी चढवला. पहिल्या 4 बॉल वरती जी मेहनत घेतली होती प्रकाश फडतरे यांच्या वेतीवरती शशिकांत नावाच्या वादळाने पाणी फिरलेलं आहे. परंतु शशिकांत भगत यांचा सपाटा खूप चांगला पाहायला मिळालाय. धावांची रणगती त्यांनी वाढवलेली आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 27 धावांवरती घेत आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती निलेश मोरे पेटरे घेऊन आलेले आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. ओहो, हा बॉल चांगला आहे. अगदी अचूक टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला. धावचीची नामी संधी, परंतु बालंबाल बचावलेले आहेत. नशीब बलवंत आहे.
अक्षरशः चोरटी धाव, कलेची धाव इथे पूर्ण केलेली आहे. निलेश मोरे पेटरे यांचा चांगला तिखट मारा पाहायला मिळाला. त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे आणि निलेश मोरे यांनी देखील गतवर्षी याच मैदानावरती श्री शिव पटेश्वर 11च्या माध्यमातून एक चांगला खेळ पेश केला होता. आज देखील पहिलाच बॉल त्यांनी चांगला खेळ दाखवलेला आहे. चांगला बॉल रिलीज केलाय त्यांनी. आता सेट बॅट्समन शशिकांत भगत स्ट्राईक शफल झाले. ऑन साइडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा. शशिकांत भगत यांच्या बॅट मधून क्लासिकल चौकार. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती हाताळला होता. हा बॉल देखील चांगला होता, परंतु शशिकांत भगत थोडेसे शफल झाले. जागा बनवली. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडूला पाठवलं. आउटफील्ड खूप वेगवान होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले 4 धाब्यांसाठी. शशिकांत भगत यांचा सपाटा मात्र चांगला पाहायला मिळतोय. अक्षरशः ते तुटून पडलेले आहेत. तब्बल 31 धावांवरती खेळत आहेत. 13 बॉलच्या पाठीमागे 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. निलेश मोरे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती. युक्तेश्वर एन कडून ते गोलंदाजी करतात. अनावळे एन करून शशिकांत भगत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरची मॅच आहे श्रीमंत माने सरकार विरुद्ध अजिंक्य सुपर हिटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. ओहो, बॅट फुटला गेले. पुन्हा एकदा जागा बनवली. क्षेत्ररक्षक थोडेसे फसले गेले होते, परंतु यावेळेला पहा राजेश त्या ठिकाणी आहेत डिपार्ट रिझन मध्ये. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावांसाठी धावांची लाईलूट केली जाते. संघर्ष करावा लागतोय एका धावेसाठी, कारण प्रत्येकाला माहित आहे एक एक धाव या मैदानावरती खूप महत्वाची आहे. यानंतरची मॅच आहे श्रीमंत माने सरकार विरुद्ध अजिंक्य सुपर हिटर्स अशी मॅच आहे. मॅच क्रमांक 3. त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एक इनिंग झाल्यानंतर समोरच्या दिशेने स्टेट ड्राइव्ह अगदी व्ही शेप मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी शशिकांत भगत यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 60च्या घरामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्याच्यामध्ये अतिश अंदरेने यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बनवलेल्या आहेत आणि शशिकांत भगत यांनी 15 बॉलच्या पाठीमागे 37 धावांची एक विस्फोटक खेळी साकारलेली आहे. निलेश मोरे पेटरे यांच्यावरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केली. शेवटचं षटक म्हणलं की स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये अक्षरशः शशिकांत नावाचं वादळ गोंगावलेलं आहे. परंतु या वेळेला निलेश मोरे यांचा जलवा पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होत असताना सेट बॅट्समन शशिकांत भगत बॅक टू द डकआउट परतीच्या दिशेला तंबूच्या असलेला जड पावलाने येताना पाहायला मिळत आहेत. शशिकांत नावाचं वादळ थँक्यू. जो फलंदाज सेट होता त्याच फलंदाजाला मात्र निलेश मोरे यांनी माघारी पाठवलेलं आहे. अक्षरशः शशिकांत भगत या नावाचं वादळ मात्र गोंगावलं होतं. कमी बॉलमध्ये त्यांनी जास्त धावा बनवल्या. अर्थातच 16 बॉलच्या पाठीमागे 37 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी केली आणि त्यानंतर ते माघारी परतलेले आहेत. परंतु ज्या कामासाठी त्यांना 3 नंबर वरती पाठवलं होतं ते 3 नंबरचं काम त्यांनी अक्षरशः बजावलेलं आहे. परंतु
श्रीमंत माने सरकार आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्य सुपर हिटर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की एकेकाळी ज्यांनी मात्र हे मैदान गाजवलंय, संपूर्ण कास पठार गाजवलंय आणि खऱ्या अर्थाने परळी विभाग असू द्या, जावली विभाग असू द्या, 22 गाव ज्या खेळाडूने गाजवलंय, अक्षरशः आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू. आणि खरं तर गेल्या 2 वर्ष या मैदानावरती ते खेळताना पाहायला मिळत नाहीत. शैलेश दादा बनगे स्टार खेळाडू यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एकदा जोरदार टाळ्याचा प्रतिसाद देऊया. खरं तर गेले 2 वर्ष ते आपल्याला मैदानावरती येताना पाहायला मिळाले नव्हते, परंतु आज या मैदानावरती ते आलेले आहेत. खरं तर अनेक अडचणीमधून त्यांनी मार्ग काढलाय आणि मार्ग काढत असताना ते आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा खेळाडू म्हणून जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. खरं तर आम्हाला सर्वांना अभिमान आहे की हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानावरती उतरावा आणि क्रिकेट खेळावा अशी आमची इच्छा देखील आहे. शैलेश दादा बनगे यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आलेले आहेत. इकडे इकडे हो. कारण ज्या खेळाडूने संपूर्ण सातारा जिल्हा गाजवला, 22 गाव गाजवलं, कास पठार गाजवला, तो खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये, परंतु आज टॉसच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. खरोखर आज सार्थ आम्हाला अभिमान आहे. कोण कोण देणार? अजिंक्य सुपर हिटर्स की श्रीमंत माने सरकार? श्रीमंत माने सरकार तुमचे कॅप्टन नितीन शिंदे कॉल करतील. कॉल स्पिन केला जातोय. शैलेश दादा बनगे स्टार खेळाडू यांच्या शुभ हस्ते. टाका टाका. खऱ्या अर्थानं ज्यांनी मात्र एकेकाळी सातारा जिल्हा गाजवला, बनगे बनगे हे जोडी जर आपण पाहिली ना तर फेमस होती. हेड कॉल केलेला आणि 3 आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. अजिंक्य सुपर हिटर्स या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. गोलंदाजी करणार आहात. समोर एक चांगला टीम आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. गत वर्षी तुम्ही मालिकावीरचा पुरस्कार मिळवला होता. तेजस 11 टीमच्या माध्यमातून हे मैदान तुमच्यासाठी पोषक आहे. आज कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहताय? ही स्पर्धा तर खूप छान आहे. 14 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून 14 गावच्या पोरांना खूप प्लॅटफॉर्म भेटतो आणि ही स्पर्धा आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. एक संधी आहे. संधीचं सोनं तुम्ही नक्की करा. थँक्यू सो मच. आपण जाऊया नितीन शिंदे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर टॉस तुम्ही गमावलाय. बॅटिंग करायची आहे. नितीन बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. अगदी व्यासपीठ खूप मोठं आहे. कशा पद्धतीने या सिमिलीकडे पाहतोयस? खूप चांगलं नियोजन केलंय आणि चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलाय 14 गावच्या पोरांसाठी. प्रथम कमिटीचे मी धन्यवाद मानेन. खरं तर प्रमुख आकर्षण सायकल आहे प्रेक्षकांसाठी आणि हलकी वादक आहे. काहीतरी वेगळं पाहायला मिळते यावर्षी. कशा पद्धतीच्या भावना आहेत? काहीतरी वेगळं केलं तरच प्रसिद्धी होते, त्यामुळं चांगलं नियोजन केलंय. मजा येईल. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. आपण पाहिलं अजिंक्य सुपर हिटर्स विरुद्ध श्रीमंत माने सरकार. टॉस जिंकलेला आहे. अजिंक्य सुपर हिटर्स या टीमने टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. श्रीमंत माने सरकार या टीमला एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 2 रंगलेला आहे पहिल्या दिवसामध्ये. अक्षरशः एका बाजूला श्री शिवपेटेश्वर 11 तर दुसऱ्या बाजूला श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमने 61 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे. श्री शिवपेटेश्वर 11 या संघासमोर आणि पहिल्याच बॉल वरती अमित ढवळे यांचा दमखम बॉल निघून चाललाय फाईल लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू. त्याचबरोबर साळुंके डीजेवाला संतोष साळुंके यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॅकफुटला जात असताना फटका बसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र पहा काहींनी डोक्याला हात लावलेत. कॅचेस विन द मॅचेस, कॅच खूप महत्वाची होती. अमित ढवळे यांना एक जीवनदान मिळालंय. कॅच सोडलेली आहे. आता इथून पुढे किती महागडा ठरणार अमित ढवळे हे पाहणं गरजेचं आहे, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये अर्थातच डावामध्ये पहिल्या डावामध्ये गणेश भगत यांना एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना गणेश भगत एक चांगला खेळ साकारला होता, परंतु या मॅच मध्ये अमित ढवळे यांना एक जीवनदान मिळाले. कशा प्रकारे जीवनदान मिळाले आपण पाहूया रिप्ले टेलिकास्ट मध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, तोपर्यंत घेतली जाते सिंगल धाव. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज विशाल साळुंके आहेत येवतेश्वरचे. येवतेश्वर एंड करून ते गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती षटकार त्यांनी खर्च केला, परंतु दुसऱ्या बॉलवरती त्यांनी अक्षरशः संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. याला बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, टप्पा पडल्यानंतर बॉल धन धन करत सीमारेषेच्या पलीकडे वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करत असताना निघून चाललाय. वेतील 4 धावा. अमितच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चांगला फटका इथे सजवला गेला होता. बॅकफुटला गेले होते, जागा बनवली होती. वायडिक्स एक्स्ट्रा कव्हर रिजन खाली होतं. आणखीन एक चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या पडवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु करतायत चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय 30 सर्कलच्या बाहेर. तिथे मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील आणि धावा मिळतील फक्त एक धाव. 13 धावा धावफलकावरती. सफल झाले. फायनल रिझन खाली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार दमदार शानदार चौकार. अजित ढवळे आणि अमित ढवळे संबनवाडीचे आहेत आणि त्यांनी मात्र दुसऱ्या डावामध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली खेळ साकारलेला आहे. श्री शिव पेटेश्वर 11 टीम साठी मात्र अक्षरशः एक चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. सुरुवात चांगली, ज्या संघाची सुरुवात चांगली होती त्या संघाचा शेवट देखील चांगला होत असतो आणि पहिल्या डावामध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये मात्र एक चांगला खेळ त्यांनी साकारला आहे. तब्बल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा या खेळाडूंनी मात्र ठोकलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गणेश भगत काटवनचे गोलंदाजीच्या रनवेवरती येवतेश्वर एंड करून गोलंदाजी करतील. ओहो, इथे सफल झाले. तर नंतर पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी डावी एष्टी सोडून जाणारा हा बॉल. पंचाने स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलाय. अक्षरशः जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न निर्माण केला आणि त्यानंतर सिंगल धाव धावफलकावरती जोड्या. अजित ढवळे आणि अमित ढवळे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये श्री शिव पेटेश्वर 11 टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळते. अमित ढवळे यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 12 धावा बनवल्यात. अजित ढवळे यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बनवलेल्या आहेत. 61 धावांचं एक अवघड आव्हान आहे मी म्हणेन, कारण पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः 18 धावा धावफलकावरती. अजूनही 24 बॉलच्या पाठीमागे 43 धावांची आवश्यकता. ओहो, बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. टप्पा
मात्र 100% देण्याचा प्रयत्न करतोय. एक शॉट धाव आहे का? यस, एकच धाव धावफलकावरती जोडूया. एकोणीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गणेश भगत गोलंदाजीच्या रनवेवरती समोरच्या बाजूने अमित ढवळे. सफल झाले. फायनल रिझन खाली आहे परंतु बॅकअप तितकाच चांगला आहे. बॉल अडवलं जात आहे. फेकी देखील केली जाते. अचूक फेकी पाहायला मिळाले. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाते. आणि मी सातत्याने सांगत आलोय, तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाही. फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस तुम्ही जिंकू शकता. आता मात्र फिल्डिंग दर्जेदार होताना पाहायला मिळते श्री घाटाई देवीश टायगर्स या टीमचे. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कमबॅक करून दिले गणेश भगत यांनी देखील. खरं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झालेली आहे, दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली तसे मात्र धावा कमी खर्च केलेत. बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरावा करतील. शर्यत जरूर लागले परंतु बॉल अडवण्यामध्ये पुन्हा एकदा यश त्या ठिकाणी आलेलं आहे. पण 100% देण्याचा प्रयत्न करतायत. आज मला माझ्या विभागासाठी, आज मला माझ्या नावासाठी खेळायचं आहे. हा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. एक गाव 11चं टुर्नामेंट म्हटलं ना तर प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळत असतो. परंतु प्रीमियर लीग म्हटलं ना तर तुम्हाला स्वतःसाठी आणि स्वतःच्या संघ वर्गासाठी खेळायचं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इनिंग लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय ज्या प्रकारे छायाचित्र टिपले जात आहेत. इनिंग लाईव्ह युट्यूबची मी चर्चा केली ना तर सातत्यपूर्वक आपण मुंबईमध्ये या वाहिनीची चर्चा करत असतो. कारण सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्वच मॅचेस ते कव्हर करत असतात. यावेळेला पाटोले शंखप्रहार अमित ढवळेच्या बॅट मधून खडे खडे ठोकलाय हा षटकार. बॉल चाललाय डोंगराच्या खाली 6 धावेसाठी. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी टीमला होता. बॉलच्या मिनिट पर्यंत अमित ढवळे पोहोचले आणि तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी टोले शंखप्रहार अमित ढवळे यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 20 बॉल 33 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 1.4 चेंडूच्या पाठीमागे अमित ढवळे आणि अजित ढवळे यांची बॅट तळपले. 9 बॉलच्या पाठीमागे 23 धावांवरती अमित ढवळे खेळत आहेत. आपल्यातून बॅटिंग केली जाते. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आल्यानंतर बॉलला पाठवले काव कॉर्नर रिजन मध्ये. केवळ सिंगल धाव घेतली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 31. 18 बॉल 31, 31 बॉल 18 असं समीकरण आहे. दोन्ही पॉवर प्लेची षटकं इथे समाप्त झालेले आहेत. आता पॉवर प्लेची बंधनं जी होते ती बंधनं आता मात्र हटवलेली आहेत. आता 6-5 असा कन्सेप्ट तुम्हाला यूज करावा लागेल. 30 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू आणि 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तुम्हाला लावावे लागतील. आणि तदनंतर मात्र या 18 बॉलच्या पाठीमागे 31 धावा बचाव करायचा असेल ना तर चांगली गोलंदाजी श्री घाटाई देवीश टायगर्स या टीमला करावी लागेल. ते जे डावपेच आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये श्री घाटाई देवीश टायगर्सने आखले होते ना ते डावपेच पूर्णपणे उधळून टाकलेले आहेत श्री शिव पेटेश्वर 11 या टीमने. पण आतापर्यंत जे सायकल साठी आपण कुपन ठेवलेले आहेत 25 रुपये मध्ये 91 प्रेक्षकांनी मात्र ते कुपन घेतलेले आहेत. 25 रुपये मध्ये सुवर्ण सायकल तुम्हाला मिळवायची असेल तर 25 रुपयाचं कुपन तुम्ही घ्या आणि 25 रुपये मध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये सायकल घेऊन जाण्याची एक सुवर्ण संधी आहे. अतिशय
आता 18 बॉल 31 धावांची आवश्यकता. शशिकांत भगत गोलंदाजीच्या रनवेवरती. ओहो, हा बॉल फ्रंट फुटला आले होते, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. वाईड बॉलचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. भर रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका त्यांनी आतापर्यंत चांगली केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शशिकांत भगत नामांकित खेळाडू. ओहो, इथे बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, गोलंदाजाची कमाल आणि विकेट किपरची धमाल. दोन्ही गोष्टी जुळून आल्यात. विकेटचं पतन, सेट बॅट्समन अमित ढवळे बॅक टू द डकआउट. जड पावलांनी परत असताना माघारी येताना पाहायला मिळत आहेत. अमित ढवळे यांची विकेट गेलेली आहे आणि अमित ढवळे यांची विकेट श्री घाटाई डेव्हिस टायगर्स या टीम साठी बेनिफिट राहू शकते. पण खर तर इथून पुढे टर्निंग पॉइंट घडू शकते. मॅचला वेगळी कलाटणी निर्माण होऊ शकते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पहिलीच मॅच साईराज 11 विरुद्ध युवतेश्वर वॉरियर्स अशी मॅच झाली, जिथे अब्दुल गोगावले यांची विकेट आली, तिथेच मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली आणि त्यानंतर हातात तोंडाशी घास आला होता साईराज 11 या टीमचा, परंतु हातात तोंडाशी घास आलेला युवतेश्वर वॉरियर्स या टीमने मात्र खेचून घेतला. परंतु या मॅच मध्ये देखील तशीच परिस्थिती होऊ शकते का? कारण सेट बॅट्समन अमित ढवळे माघारी परतलेले आहेत. आता येणारे बॉल आहेत तब्बल 17 आणि धावा बनवायचे आहेत 30. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश बनगे सांबरवाडी दाखल झालेले आहेत. इनिंग क्रमांक 3 वरती प्राचारण केलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, पॅडल्यांची गोलंदाजी आणि इथे सिंगल धाव मिळते. आता कमबॅक करू शकतात श्री घाटाई डेव्हिस टायगर्स या टीमचे गोलंदाज. अमित ढवळे यांना माघारी पाठवले आणि त्यानंतर मात्र शशिकांत या नावाची चर्चा मात्र सातत्यपूर्वक राहिले. शशिकांत भगत यांना गोलंदाजी मार्ग वरती कशासाठी बोलवले, तर जोडी मात्र अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये तळ डोकून बसली होती. ती जोडी फोडण्यासाठी त्यांना बोलवलं होतं. हलकीशी अपील देखील केलेली आहे, परंतु इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल, दर्जेदार बॉल पाहायला मिळालाय. शशिकांत भगत यांच्याकडे क्रिकेटचा प्रगल्भ असा अनुभव आहे आणि आपल्या नावाला साजेशी खेळी करत असताना त्यांनी आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी केली. खर तर विकेट्स देखील त्यांनी मिळवले, धावा देखील कमी खर्च केले. ज्या धावगतीने मात्र श्री शिव पेटेश्वर 11 संघाची धावगती वेगाने चालली होती, त्या वेगाला लगाम लावण्याचं काम शशिकांत भगत यांनी केलेलं आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्यांनी खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेली आहे. आणखीन एक चांगला बॉल, पॅडल्यांची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती आदळला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु केला जाणार नाहीये दुसरीचा प्रयत्न. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रकाश बनगे सांबरवाडे आणि अजित ढवळे सांबरवाडे हे 2 फलंदाज श्री शिव पेटेश्वर 11 संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. परंतु शशिकांत भगत घाटवण हे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे साजेशी खेळी त्यांनी आतापर्यंत साकारलेले आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शशिकांत भगत, समोरच्या बाजूने प्रकाश बनगे. ओहो, इथे पहा, मंकट विकेट. यासाठी जाणले जातात शशिकांत भगत, यासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे ही कला खूप मोठ्या प्रकारे आहे. आता मात्र शशिकांत भगत यांनी आपली चमक दाखवली आणि अजित ढवळे यांना माघारी पाठवण्यामध्ये त्यांना यश आलंय. आणि खर तर
नक्कीच आयोजक कमिटी मेंबर्स विनोददादा बनगे आणि अतुल गोगावले हे मैदानाच्या आतमध्ये जातील. पंचांची जी शंका आहे ती आयोजक कमिटी समोर येईल आणि आयोजक कमिटी आणि पंच जो निर्णय घेतील तो मात्र संघ कॅप्टनना किंवा संघ मालकांना बंधनकारक असेल, याची नोंद घ्या. तोपर्यंत ऐकूया हलगी वादक यांच्या सुमधूर हलगी वादक. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडू रद्दी मैदानाच्या आतमध्ये दाखवायचे आहे. जो निर्णय घेतला असेल तो खेळाडूंना मान्य करावा लागेल. चला, पंचांच्या माध्यमातून जो निर्णय घेतलाय तो निर्णय खेळाडूंना अंतिम निर्णय असेल. सहमत तुम्हाला व्हावं लागेल त्या निर्णयाशी. तर मैदानाच्या आतमध्ये पंचांनी निर्णय घेतला होता तो अंतिम निर्णय विकेटचं पतन झालेलं आहे. अजित ढवळे यांना माघारी परतावं लागलेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश मोरे पेटरे हे नेट क्रमांक 4 वरती दाखल होताना पाहायला मिळतात. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल 14 आणि धावा बनवायचे आहेत 28. 28 धावा, 14 बॉल, 14 बॉल, 28 धावा असं समीकरण. जिथे अमित ढवळे यांची विकेट गेली ना तिथेच मात्र मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली आणि तिथून पुढे कुशल मोमेंट वरती मॅच येऊन पोहोचलेले आहे. श्री घाटाई देवी टायगर्स हा संघ आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये विकेट आल्या नव्हत्या, परंतु जसे शशिकांत भगत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनमीवरती आले ना त्यांनी मात्र अमित ढवळे सारख्या इन्फॉर्म फलंदाजाला माघारी पाठवला आणि त्यानंतर मॅचला थोडीशी वेगळी कलाटणी निर्माण झाली. त्यानंतर मनकट विकेट मध्ये अजित ढवळे हे देखील माघारी परतले. आता 33 धाव्यांवरती 2 विकेट श्री शिव पेटेश्वर 11 या टीमने मात्र
अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रणमीवरती शशिकांत भगत. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. इकॉनॉमिकल नियंत्रितपणे त्यांनी गोलंदाजी केले. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. अर्थातच अमित ढवळे यांची हे षटक अगदी टर्निंग पॉइंट आहे श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीम साठी. खर तर श्री घाटाई देवी या टीमचा बोलबाला सातत्यपूर्वक व्हॉट्सअप वरती राहिलेला आहे गणेश भगत यांच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा मनकट घेण्याचा प्रकार इथे केलेला आहे. अर्थातच अंपायर वरती कोणत्याही प्रकारचं दडपण टाकू नका. अंपायरला माहित आहे कोणत्या वेळेला नो बॉल द्यायचा आहे. जर त्याने इथे बॉल स्टंपला लावला असता तर नो बॉल झाला असता. खेळाडू म्हणून आपल्याला काही नियम माहित आहेत. त्या नियमांचं उल्लंघन तुम्ही करू नका. शपल झाले, या बॉलला उडवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॅकअपला 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती त्यांना थांबावं लागेल. आता 12 बॉलच्या पाठीमागे अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 50-50 मुकाबला. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. स्ट्रॅटर्जी टाइमआउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रॅटर्जी टाइमआउट मध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा आपण नामोल्लेख करूया. प्रथम क्रमांक रोकेश प्राइस 1,01,000 आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. हेरिटेज वाडे मालक संपत नाना जाधव आणि निवांत हिल रिसॉर्ट यांचा आपण आभार मानूया. द्वितीय क्रमांक 51,001 आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री विजयदादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांच्याकडून. मेन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही व आकर्षक चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे 7 हिल्स रिसॉर्ट स्माइल बार अँड लॉजिंग सोना सुपर यांचे आपण आभार मानूया. फायनल मॅन ऑफ द मॅच बॅट्समन बॉलर स्पोर्ट्स सायकल व आकर्षक चषक आम्हाला सौजन्य लाभलाय कैलासवासी संतोष रामचंद्र लोटेकर दादा शेठ यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर. त्याचबरोबर प्रत्येक सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच विराट बॅट आकर्षक चषक अतुल सुतार वायरमॅन यांचे आपण आभार मानूया. राहिलेले जे स्पॉन्सर आहेत ते दुसऱ्या टायमिंग स्ट्रॅटर्जी टाइम मध्ये आपण त्या नावांचा उल्लेख करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने ओव्हर क्रमांक 4. याला हा ट्रॅकर बॉल चेंडू हवेमध्ये आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक विशाल साळुंके शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये हाताची ओंजळ करून उभे होते. त्यांनी मात्र टिपलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन श्री शिव पेटेश्वर 11 ला. धक्का क्रमांक 3 फलंदाज बॅक टू द डकआउट प्रकाश बनगे माघार येतील.
बातमी आम्ही सातत्यपूर्वक पाहत आहे. गणेश खिंड अनवळे या मैदानावरती आखून टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल येतोय डॉट. गणेश भगत या नावाची चर्चा, चांगलं व्हेरिएशन आहे, योग्य टप्प्यावरती ते बॉलिंग करतायत. खर तर फलंदाज कशा पद्धतीने उभा आहे, फलंदाज कोणत्या दिशेने मोठा फटका खेळू शकतो हे मात्र जाणलं जात आहे, हेरलं जात आहे आणि त्या अनुषंगाने ते गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्विंग अँड मिस बॅटचा कडा आणि इथे मात्र विकेट किपरचा सहारा, दोन्ही गोष्टी जुळून आल्या. विकेट किपरची कमाल आणि गोलंदाजाची धमाल, दोन्ही गोष्टी जुळून आल्या. सागर मोरे जड पावलाने, जड मनाच्या अंत करणारे माघारी येताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू थँक्यू. अभिषेक गोगावले मैदानाच्या आतमध्ये, हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंच आमच्याकडे वळालेले आहेत आणि वाईड बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून दर्शवलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. आणखीन एक खरा बॉल, नो बॉलचा इशारा जरूर आलाय. पाहायच्या धावचीची नवी संधी. यस, विकेटचं पतन. निलेश मोरे यांना माघारी परतावं लागेल, कारण त्यांच्या हातामध्ये बॉल होता विकेट किपर यांच्या. नंतर त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं. अडतीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल 8 आणि धावा बनवायचे आहेत 23. 8 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता हळूहळू श्री घाटाई डेव्हिस टायगर्स या टीमच्या माध्यमातून झुकले जाते. पण अगदी एडिटला युट्यूबच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जातं. ऑपरेटर दीक्षांत आपण पाहताय, खऱ्या अर्थाने चांगले ऑपरेटर आहेत. कॅमेरामॅन आमचे साई देवरे आहेत आणि दुसरे कॅमेरामॅन आमचे जय आहेत. खर तर साई देवरे अक्षरशः याचा विचार केला ना तर शाळा शिकत मात्र आपल्या वडिलांना एक चांगली साथ आपल्या व्यवसायामध्ये देत असताना ते सातत्यपूर्वक पाहायला मिळतात. आपल्या वडिलांना काय हवं असतं, आपल्या मुलांना एक चांगल्या व्यवसायामध्ये यावं, क्रिकेटचा खेळ खेळत असताना मला देखील सपोर्ट करावा हे आपल्या प्रत्येक वडिलांची इच्छा असते. आणि आज साई देवरे कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या व्यवसायाला एक चांगली साथ देतोय. खरं त्याचं आम्ही कौतुक करेन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड एअर सर्कलच्या आतमध्ये एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न सफल झालाय आणि सिंगल धाव मिळेल. आता हळूहळू बॉल कमी आणि
इच्छा असेल तर तुम्ही नक्की करू शकता. कारण आम्ही सातत्याने सांगत आलोय, जीवनात कधीच हार मानू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. म्हणून जीवनात कधीच हार मानू नका. हिमतीच्या पावलावरती तुम्ही नक्की पाऊल उचला. हो, समोरच्या दिशेने टोळे शंखप्रहार क्षेत्ररक्षक तिथे होते, परंतु कुशल मोमेंट वरती हा बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. येतोय चौकार. श्री शिव कोटेश्वर 11 या टीमला मात्र जिवंत ठेवणारा हा चौकार येतोय अभिषेक गोगावले यांच्या बॅट मधून. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 17. ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर गीत. थँक्यू. शेवटच्या बॉलवरती इरादे स्पष्ट करणारा हा चौकार अभिषेक गोगावले यांच्या बॅट मधून आलाय. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत 17. श्री शिव पेटेश्वर 11 या टीमला मॅच कुशल मोमेंट वरती येऊन ठेपलेले आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावा होऊ शकतात. अजय खमकर अनावळे स्ट्राईक एंडला. या खेळाडूकडे अवेनिटी आहे, ताकद आहे मोठमोठे फटके खेळण्याची, सजवायची. कारण 1-11च्या फॉर्मॅट नुसार अनावळे टीमच्या माध्यमातून अजय खमकरने एक चांगला खेळ साकारलेला आहे. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ते ओळखले जातात, जाणले जातात. परंतु आता 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावा त्यांना बनवायच्या आहेत. आज स्वतःला सिद्ध करायचं असेल तर 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावा त्यांना बनवाव्या लागतील. परंतु समोरच्या बाजूने श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमचा एक ऑलराऊंडर परफेक्ट खेळाडू सचिन अहिरे चॉईस खेळाडू आहेत. गोलंदाजी रणमेवरती एक ताकदवार गोलंदाज उभा आहे. सचिन अहिरे देवकल विरुद्ध अजय खामकर अनावळे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. हे बॅटल अगदी पाहण्याजोगं असेल. कारण दोन्ही खेळाडूंकडे ताकद आहे, एकीकडे धावा थांबवण्याची तर एकीकडे धावा जमवण्याची. चला, वेळ जास्तीचा घेऊ नका, स्पीडअप ठेवा. घाटाई देवी स्ट्रायकर्स विनंती असेल आपण वेळ जास्तीचा घेऊ नका. वेळेची बंधनं आहेत. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता सचिन अहिरे गोलंदाजीच्या रणमीवरती. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी वाईट+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोड्या. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 15. 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची आवश्यकता आहे. आता स्ट्राईक रोटेट झालेले आहे. अभिषेक गोगावले पिसारी यांच्या खांद्यावरती स्ट्राईक आलेली आहे. कारण पाठीमागच्या शेवटच्या बॉलवरती अभिषेकने चौकार ठोकलाय. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. खर तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेचे चपळी, हरणाचा वेग पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज अतिशय वेगाने मैदानाच्या आतमध्ये दाखल. पैकी अचूक पाहायला मिळाली. अक्षरशः शशिकांत भगत यांनी बॉलला जज केला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेत असताना मात्र सुरक्षित अभिषेक गोगावले मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. हा बॉल सोडून दिला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅकअपला व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक धावफलकावरती जोडी. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. येणारे बॉल 5 आणि धावा बनवायच्या आहेत 12. सचिन अहिरे मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका करतायत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही. एखादी छोटीशी चूक तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये उसने शेजारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. डॉक्टर सचिन अहिरे यांची दिशा भरकटलेली आहेत. महागडे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर ओपन केला.
मॅच पाणी का पाणी और दूध का दूध पाहायला मिळत आहे. कारण आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायचे आहेत. 11:50 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. डॉक्टर सचिन हैरे यांच्यावरती विश्वास ठेवला होता श्री घाटाई देवीस टायगर्स या टीमने, परंतु विश्वासाला पात्र ठरत असताना गोलंदाजी केली जात नाहीये. कारण वारंवार व्हाईट बॉल हाताळले जात आहेत. कुठेतरी महागडं षटक पाहायला मिळते. सल्ले दिले जात आहेत. सुनील बादापुरे वारंवार सल्ले देत आहेत. परंतु मी विनंती करेन की श्री घाटाई देवीस टायगर्स या टीमला आपण वेळ जास्तीचा घेऊ नका. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. ओ समोरच्या बाजूने स्टेट ड्राइव्ह गॅप मध्ये चेंडूला पाठवला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केला जाईल. कारण जोखीम घेतली आणि जोखीम घेत असताना 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता येणारे बॉल 3 आणि धावा बनवायच्या आहेत 8. हळूहळू मॅच अक्षरशः दोन्ही बाजूने झुकले जाते. अक्षरशः साईराज 11 विरुद्ध युवतेश्वर वॉरियर्स पहिली मॅच खेळली आजच्या दिवसातील अशीच परिस्थिती होती आणि कुठेतरी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आली होती. परंतु युवतेश्वर वॉरियर्स या टीमने तो सामना जिंकला होता. परंतु याही मॅच मध्ये तशीच परिस्थिती आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने आणखीन एक चांगला स्ट्रोक. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केला गेलाय. जोखीम घेतली परंतु मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा विशाल साळुंके यांच्या माध्यमातून. आता येणारे बॉल 2 आणि धावा बनवायच्या आहेत 6. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुशल मोमेंट वरती येऊन पुन्हा एकदा टेपलेली आहे. पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. खराब बॉल नो बॉलचा इशारा. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण. असं म्हटलं जातं ना, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. आतापर्यंत संयम दाखवलाय श्री शिव पेटेश्वर 11 टीमच्या अभिषेक गोगावलेने, परंतु आता मात्र त्यांना बॅट तळपावावी लागेल. प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिद्ध करावं लागेल. कारण आता मॅच कुशल मोमेंट वरती येऊन ठेपलेले आहे. येणारे बॉल 2 धावा बनवायच्या आहेत 5. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. विकेटचं पतन झालंय. आता 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला सर्म करावेच लागतात. देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच बनायचे असतात. फास्ट खेळा. चला वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. मॅच पेंडिंग राहू शकतात. वेळ जास्तीचा घेऊ नका. 5 सकाळपासून ही दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. श्री घाटाई देवीस टायगर्स आपण खूप वेळ घेत आहे. प्रत्येक बॉलला सल्ले सल्लामत करू नका, विनंती असेल. चला टाइम खूप घेऊ नका, विनंती असेल. 3 वाजलेले आहेत जवळजवळ आणि दुसरी मॅच आपण खेळतोय. कारण मॅच खूप महत्वाची आहेत. 1 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र हा सामना जिंकलेला आहे श्री घाटाई देवीस टायगर्स या टीमने. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक श्री शिव पेटेश्वर 11. चला यानंतरची मॅच आहे श्रीमंत माने सरकार आणि अजिंक्य सुपरस्टार्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की लगोलग आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे, ज्यांनी मात्र बॅटिंग करत असताना 37 धावांचं योगदान
आणि अवघ्या 6 धावा खर्च करणारा शशिकांत भगत ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला यानंतरची मॅच आहे श्रीमंत माने सरकार विरुद्ध अजिंक्य सुपर हिटर्स. चला लवकर थँक्यू सो मच.